शांतिरक्षक कल्याण संस्था परस्त्रीमध्ये माऊलीचा भाव हाच आमच्या संस्थेचा खरा स्वभाव या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करणाऱ्या शांतिरक्षक कल्याण संस्था यांच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी आज सहकार नगर पोलीस स्टेशनमधील महिला अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक व मानचिन्ह देऊन गौरव केलेला आहे। या प्रसंगी सहकार नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल पवार साहेब, संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष उमेदराम सुथार, उषा घुगे इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। मानचिन्हामध्ये स्त्रीची महती सांगताना खूप महत्त्वाच्या विचारांना फुंकर घातलेली आहे। त्या विचारांच्या काही पंक्ती खालीलप्रमाणे: ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री एक मुलगी म्हणून समजली तो जगातला सर्वात धनवान बाप झाला। जागतिक महिला दिनाच्या टॉप न्यूज पुणे परिवाराच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा। मॅडम, काय सांगाल तुम्ही आज जो कार्यक्रम घेतलाय त्या संदर्भात? शांतिरक्षक संस्थेच्या तर्फे आम्ही हा महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतलेला आहे। मी उषा शिवाजी घुगे। आम्ही महिलांना सन्मान मिळावा आणि पोलीस मित्र संघटना ही आहे की पोलिसांना आणि समाजातील दुवा म्हणून हे संघटना कार्यरत आहे की डायरेक्ट समाजातील काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांना पोलिसांची भीती वाटते, त्यांच्यापर्यंत ते येऊ शकत नाहीत, त्यासाठी आम्ही दुवा बनत आहोत पोलिसांमधला आणि समाजामधला। तर पोलीस महिलासुद्धा ह्या माणूसच आहेत, त्याही 8 तास 12 तास 24 तास काम करत असतात, त्यांनाही सन्मान मिळावा असं आम्हाला वाटलं आणि आम्हीसुद्धा महिला आहोत, तर महिलांनी महिलांचा सन्मान होणे हे खूप गरजेचं आहे असं वाटतं। त्यानिमित्त आम्ही 8 मार्चच्या महिला दिन, जो जागतिक महिला दिन आहे, त्यांच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला। एका महिलेने एका महिलेचा सन्मान केला। धन्यवाद। कार्यक्रमासंदर्भात आपण काय सांगाल? शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्रकडून आज सहकार नगर पोलीस स्टेशनला जागतिक महिला दिनांक करण्यात आला। महिलांचं काम बघायला गेलं तर भरपूर आहे। घरचं काम करून ड्युटी करणं, अजून बाकीचं घर पण बघायचं आहे, लहान पोरं बाळा सगळ्यांना बघून ड्युटी आपल्याला पार पाडतो। सर, आपण काय सांगाल? शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सहकारनगर पोलीस स्टेशन येथील कार्यरत महिला अधिकारी अंमलदार यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्याचा सन्मान केलेला आहे। त्याबद्दल मी या संस्थेचा धन्यवाद मानतो, आभार मानतो। सर्व सामाजिक संस्था पोलीस स्टेशनकडे येत आहेत, त्या पद्धतीने ते तुमचा महिलांचा पण सत्कार करत आहेत। आपल्या पोलीस स्टेशनने काय केलेलं आहे महिलांसाठी विशेष असं महिला सन्मान दिनाच्या निमित्ताने? महिला सन्मान दिनानिमित्त पोलीस स्टेशनला एक कार्यक्रम छोट्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। त्या कार्यक्रमामध्ये पोलीस स्टेशनकडे कार्यरत सर्व महिला अधिकारी अंमलदार यांना पुष्पगुच्छ आणि एक छोटंसं गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। हा कार्यक्रम घेण्यामध्ये सगळ्या पुरुष अंमलदारांनी पुढाकार घेतलेला होता। तसेच महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशनला महिला अधिकारी, महिला ठाणे अंमलदार आणि महिला यांच्याकडे एक दिवस कार्यभार सोपवला होता। एक दिवस पूर्णपणे पोलीस स्टेशन महिलांच्या आधिपत्याखाली होते। मॅडम, आपण महिला अधिकारी आहात, त्याने सन्मान केला जातो। आज तुम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक जबाबदारी पार पाडताय। हा जो सन्मान तुम्हाला समाजाकडून मिळतोय त्याबद्दल 2 शब्द सांगा। पोलिसात आम्ही असेही पोलीस दलात जेव्हापासून भरती झालेलो आहोत, तर आमची मानसिकता आहेच की बाबा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करणं, कारण पोलीस दलामध्ये स्त्री पुरुष हा भेदभाव नाही आणि ती एक मानसिकता पण आता तयार झालेली आहे की बाबा सर्व जबाबदाऱ्या सांभाळून वगैरे आमची नोकरी करणं वगैरे, आणि ही नोकरी आम्ही करतोय ना, तर ही आम्हाला खूप अभिमानास्पद आहे ही बाब। एवढं मी माझं म्हणते बस। आपल्याकडे सध्या काय जबाबदारी आहे? सध्याला माझ्याकडं मी क्राईम कारकून आहे आणि जो क्राईम अभिलेख आहे त्याच्या नोंदी अद्ययावत ठेवणे किंवा तो अभिलेख सांभाळणे हे माझ्याकडे सध्याला काम आहे। आमच्या टॉप न्यूज पुणेच्या वतीने आपल्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।